कधी होईल तुझं आगमन म्हणता म्हणता बाप्पा घरी विराजमान व्हायची वेळ आली। गणपतीला नक्की कोकणात काय असतं या विचारलेल्या प्रश्नाला ऐश्वर्याने उत्तर दिल्याप्रमाणे कोकणात वाडी भावकी मिळून हा गणेशोत्सव साजरा करतात। हीच भावकी मिळून आम्ही आमची पाटं घेऊन गेलो, जास्त लांब नाही पण आमच्या वाडीतच गणपती आणायला। आपल्या बाप्पाच्या मूर्तीवर स्वतःच्या हाताने हिऱ्या मोत्यांची सजावट करण्याची मजा काही वेगळीच असते ना। या कार्यशाळेतील मूर्तींना बघून असं वाटत होतं की बाप्पा सुद्धा आपल्या भक्तांच्या घरी जायला खूप आतुर आहेत। आणि गेल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कोकणातल्या गणपतींमध्ये कधीच स्पर्धा नसते, त्यामुळे एक दुसऱ्याच्या गणपतींना हातभार लावत घरापर्यंतचा हा प्रवास अगदी वाजत गाजत आनंदाने केला जातो। मग देवाला घरी आणून औक्षण करून त्यांना आम्ही घरी विराजमान केलं। बाप्पाच्या घरी येण्याने घर अगदी नवचैतन्याने फुलून उठलंय। आणि मग आम्ही गेलेला जवळपास 22 तासाचा ठाणे ते ग्वागर असा रेकॉर्ड ब्रेक प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या बॅगा घ्यायला। आपली व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तलीवर जाऊन बघता तर न्यूजवाला आलो होतं मालानीमध्ये। तलीवर पण जो आता मुंबईच्या रेल्वे स्टेशन सारखी गर्दी झाली, तिथनच वाटा काढत काढत पाहुणे आणि नातेवाईकांनी दिलेल्या पैशाची देवासाठी प्रसादी घेतलेली। गणपतीतला असंच भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून टाका, मग तुम्हाला पण केक देतात।